नमस्कार. आज आपण मऊ लुसलुशीत व जाळीदार इडली व त्यासोबत खाण्यासाठी सांबार बनवूया. हे पीठ बनवून ठेवले तर त्यापासून फक्त 10 मिनिटात 4 ते 5 प्रकारचे नाश्ते तयार होतात. त्यामुळे 3 दिवसाच्या नाश्त्याची तयारी एकदाच होते. ही इडली जाळीदार, हलकी व कापसासारखी पांढरी शुभ्र झाली आहे. डाळ व तांदळाचे योग्य प्रमाण व योग्य स्टेप्स वापरल्या तर तुमची ही इडली अशीच उडुपी हॉटेलसारखी सॉफ्ट व स्पॉन्जी होईल. इडली बनवण्यासाठी आपण 3 वाट्या इडली राईस घेतला आहे. ह्याच्या इडल्या खूपच छान होतात. ह्या तांदळामुळे इडली कितीही वेळ मऊ लुसलुशीत राहते. पण हा अवेलेबल नसेल तर उकडा तांदूळ, राशनचे तांदूळ घ्यावे. तांदूळ जुना व जाडा घ्यावा. घरात जो तांदूळ असेल तोही घेऊ शकता, पण त्याचा भात चिकट होणारा नसावा. तांदूळ नवा नसावा. तांदूळ 2-3 पाण्याने चोळून स्वच्छ धुवूया. तांदूळ स्वच्छ धुतला तर इडली चिकट होत नाही. हा धुतला आहे, बाजूला ठेवूया. आता 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. किराणा दुकानात किंवा डीमार्टमध्ये हे तांदूळ व डाळ सहज मिळेल. 3 वाट्या तांदळाला 1 वाटी उडदाची डाळ हे परफेक्ट प्रमाण आहे. त्यामुळे इडलीला टेक्स्चर छान येते. ह्यात 1 छोटा चमचा मेथीदाणे डाळीतच घालावे. हे नक्की घाला. ह्याने पीठ फर्मेंट होण्यास मदत होते. हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. ही डाळ एकच पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. धुतलेल्या तांदळात व डाळीत पाणी घालूया. बोटांचे 1 पेर बुडेल इतके पाणी घालूया. डाळ तांदूळ भिजण्यासाठी एवढे पाणी पुरेसे आहे. आपण 1 वाजता तांदूळ भिजत घातले आहेत. ह्यावर झाकण ठेवूया. 4 ते 5 तास भिजण्यासाठी ठेवूया. 5 तासानंतर डाळ व तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत. आता संध्याकाळच्या 6 वाजता आपण डाळ तांदूळ वाटून फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहोत. डाळीतील पाणी काढून ठेवूया. डाळ तांदूळ 4 तासांपेक्षा कमी व 5 तासांपेक्षा जास्त भिजत घालू नये. डाळ व तांदूळ वेगवेगळेच भिजत घालावे व वेगवेगळेच वाटावे. त्यामुळे डाळ बारीक व तांदूळ रवाळ वाटता येते. हे पाणी आपण डाळ व तांदूळ वाटण्यासाठी वापरणार आहोत. ह्या पाण्यामुळे पीठ फर्मेंट होण्यास मदत होते. तांदळातील पाणी काढून टाकूया. आता ज्या वाटीने डाळ तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने 1 कप पोहे घेतले आहे. हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. कांदे पोहेसाठी जे पोहे वापरतो तेच घेतले आहे. पोह्यातील पाणी काढून टाकले आहे. धुतलेले पोहे भिजण्यासाठी ठेवूया. आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळ सुरुवातीलाच वाटावी. 2 मोठे चमचे भिजवलेले डाळीचे पाणी. डाळ व तांदूळ वाटण्यासाठी पाणी कमीच घालावे. बारीक वाटून घेऊया. वाटलेली डाळ एका भांड्यात काढूया. पीठ फेटण्यासाठी भांडे मोठे घ्यावे. अशा पद्धतीने वाटून घेतले आहे. आता सुरुवातीला भिजवलेले अर्धे तांदूळ, ह्यातच भिजवलेले पोहे. पोह्यांमुळे इडली मऊसूत होते. साऊथ इंडियन्स पोहे वापरतातच. पोहे नक्की घाला. ह्यात 2 मोठे चमचे डाळ भिजवलेले पाणी. इडलीचे पीठ पातळ नसावे. रवाळ वाटूया. अशा पद्धतीने रवाळ वाटून घेतले आहे. डाळीनंतर तांदूळ वाटल्यामुळे भांड्याला डाळीचे जे मिश्रण होते ते निघून गेले आहे. हे वाटलेल्या डाळीत काढूया. उरलेले तांदूळ असेच रवाळ वाटून घेऊया. आता हे 4 ते 5 मिनिटे हातानेच फेटून घेऊया. त्यामुळे पीठ खूप छान फर्मेंट होते. फेटल्यामुळे त्यात हवा भरते. पीठ फुगून दुप्पट होते. साऊथ इंडियन्स हातानेच पीठ फेटून फर्मेंटेशनसाठी ठेवतात. चमच्याने किंवा विस्करने तेवढे फर्मेंट होत नाही. इडलीही मऊ होत नाही, कडक होते. इडलीचे पीठ बनवण्यासाठी वेळ जास्त लागतो. त्यामुळे पीठ बनवतानाच जास्त पीठ बनवून 2-3 दिवसाच्या नाश्त्याची एकदाच तयारी करू शकता. कारण फ्रीजमध्ये हे पीठ 2-3 दिवस सहज टिकते. काही कारणास्तव डाळ व तांदूळ वाटण्यासाठी जर खूप उशीर झाला व फर्मेंट होण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर अशा वेळी चिमूटभर सोडा घालू शकता. त्याने पीठ कमी वेळेत फर्मेंट होते, फुगून येते. पण सोडा नेहमी घालण्याची गरज नाही. तांदूळ वाटताना
त्यात थोडासा शिजवलेला भात घातला तरीही इडल्या मऊ लुसलुशीत होतात. इडलीसाठी डाळ बारीक वाटायची आहे व तांदूळ रवाळ वाटायचे आहे. सीझननुसार पीठ फर्मेंट होण्यासाठी वेळ कमी जास्त लागू शकतो. थंडीच्या दिवसात 12 ते 16 तास फर्मेंट होण्यासाठी लागतात. पातेल्याखालीही एक ताट ठेवूया, कारण पीठ फुगल्यावर ते वर येईल. ह्यावर झाकण ठेवूया. हे किचनमधील एका कपाटात ठेवूया. हे कपाट उबदार जागेत आहे. थंडी असल्यामुळे फर्मेंट होण्यासाठी जास्त वेळ लागतो. उन्हाळ्यात 10 ते 12 तासाच्या आत फर्मेंट होते. थंडी असल्यामुळे ह्यावर गोणी ठेवूया. त्यामुळे फर्मेंट व्हायला खूप वेळ लागणार नाही. मिश्रण ठेवल्यावर कपाट उघडू नये. सकाळचे 8 वाजले आहेत. एका भांड्यात 1 मोठा चमचा चिंच, त्यात पाणी. ह्यावर झाकण ठेवून चिंच भिजत घालूया. सांबार बनवण्यासाठी अर्धा कप तूर डाळ घेतली आहे. ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. डाळ अशा पद्धतीने चोळून धुवावी. त्यामुळे त्यावरील डस्ट, धूळ निघून जाते. ही स्वच्छ धुवून घेतली आहे. कुकरमध्ये काढूया. त्यात 2 कप पाणी, पाव छोटा चमचा हळद, थोडेसे मीठ, 1 छोटा चमचा तेल मिक्स करूया. कुकरचे झाकण लावूया. 4 शिट्या करून घेऊया. 4 शिट्या झाल्या आहेत. गॅस बंद करूया. कुकर थंड होण्यासाठी ठेवूया. सकाळचे 8 वाजले आहेत. इडली पात्रात पाणी उकळून घेतले आहे. पाणी उकळते असेल तर इडली जाळीदार होते, चिकट होत नाही. त्यात लिंबाची फोड. लिंबामुळे भांडे काळे पडत नाही. इडली पात्र अगोदरच गरम केल्यामुळे इडली साच्यात मिश्रण भरल्यावर लगेचच ठेवता येते. आता इडली साच्याला बटर लावूया. बटरने साच्याला इडली अजिबात चिकटत नाही. बटर आवडत नसेल तर तेल किंवा तूप लावू शकता. आता पीठ बघूया. तुम्ही बघू शकता हे खूपच छान फर्मेंट झाले आहे. फुगून वर आले आहे. दुप्पट फुगले आहे. योग्य प्रमाण, योग्य स्टेप्स व पुरेसा वेळ दिल्यामुळे थंडीतसुद्धा पीठ इतके छान फर्मेंट झाले आहे. ह्यात चवीनुसार मीठ हे पसरून घालूया. त्यामुळे ते सहज मिक्स करता येते. तुमचे पीठ फर्मेंट झाले नाही तर पाव छोटा चमचा बेकिंग सोडा घालू शकता. हे जास्त मिक्स करू नये. आपल्याला पिठाची जाळी टिकवून ठेवायची आहे, नाहीतर इडली जाळीदार होणार नाही. त्यात पीठ भरूया. साचा पूर्ण भरू नये. थोडासा रिकामा ठेवावा. त्यामुळे इडली वाफवल्यावर ती साच्यातून बाहेर येत नाही. साचा ठेवताना 3 होलवर वरच्या प्लेटची इडली असली पाहिजे. त्यामुळे इडलीला व्यवस्थित वाफ लागेल. खालच्या इडलीला पाणी सुटत नाही. गॅसची फ्लेम मिडियम आहे. हे 10 ते 12 मिनिटे वाफवून घेऊया. जास्त वाफवली तर इडली मऊ होत नाही. एवढे पीठ उरले आहे. फ्रीजमध्ये ठेवले तर 2-3 दिवस सहज टिकते. ह्या पिठापासून डोसा, आप्पे, सेट डोसा किंवा उत्तप्पा बनवू शकता. पीठ 2 दिवसच फ्रीजमध्ये ठेवा. नंतर ते आंबट होते. तुम्हाला जेवढे पीठ वापरायचे तेवढ्याच पिठात मीठ घालावे. उरलेल्या पिठात मीठ न घालताच फ्रीजमध्ये ठेवावे. 12 मिनिटे झाली आहेत. इडलीचा साचा बाहेर काढून घेऊया. इडल्या खूपच जाळीदार झाल्या आहेत. फर्मेंट व्यवस्थित झाल्यामुळे व फर्मेंट केलेले पीठ जास्त मिक्स न केल्यामुळे इडलीला मस्त जाळी आली आहे. साऊथ इंडियन्सची पद्धत व प्रमाण वापरल्यामुळे तुमची ही इडली अशीच जाळीदार, पांढरी शुभ्र व हलकी होईल. ही सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली खायला खूप मजा येते. 5 मिनिटे ठेवूया. हे पूर्णपणे थंड करू नये. थोड्या गरम असतानाच काढूया. इडल्या थोड्या थंड झाल्या आहेत. चमच्याला पाणी लावून ह्या हळूच काढून घेऊया. बटर लावल्यामुळे इडल्या अजिबात चिकटल्या नाहीत. हातानेही सहज निघत आहेत. जाळी बघा किती छान आली आहे. उडुपी हॉटेलसारखीच पांढरी शुभ्र व हलकी झाली आहे. सर्व इडल्या काढून घेऊया.
एक तोडून बघूया. इडली आतपर्यंत जाळीदार झाली आहे. कापसासारखी पांढरी शुभ्र व हलकी झाली आहे. ह्या इडल्या उरल्या तरीही त्यानंतरसुद्धा मऊसूत राहतात. तांदूळ रवाळ वाटल्यामुळे इडली खाताना दाताला चिकटत नाही. मऊ लुसलुशीत इडली व त्याबरोबर गरम गरम सांबार नक्की खा. आता सांबारसाठी भाज्या कापूया. शेवग्याच्या 2 शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. ही अशा पद्धतीने कापूया. वरची साल जेवढी सहज निघेल तेवढी काढूया. त्यामुळे शेंग शिजायला जास्त वेळ लागणार नाही. शेंगावरची साल अशा पद्धतीने सुरीने काढून टाकूया. अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगा कापून घेतल्या आहेत. गाजर, दुधी भोपळा व लाल भोपळा कापून घेतला आहे. गाजर गोल आकारात कापले आहे. भोपळा थोडासा हिरव्या रंगाचा घ्यावा. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मोठ्या आकारात कापून घेतले आहेत. 2 छोटे कांदे अशा पद्धतीने कापून घेतले आहे. 1 मोठा कांदा उभा कापून घेतला आहे. तुम्हाला ह्यापैकी ज्या भाज्या आवडत असतील त्या घ्या. प्रमाणही कमी जास्त घेऊ शकता. सर्व भाज्या मोठ्या आकारात कापून घेतल्या आहेत. ह्या भाज्या कापण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतल्या होत्या. आता डाळ बघूया. कुकरचे प्रेशर आपोआप निघून गेले आहे. ही डाळ विस्करने मॅश करूया. ही मऊसूत शिजली आहे. एकजीव झाली आहे. चिंचही भिजली आहे. ही कुस्करून घेऊया. चिंचेचे पाणी गाळून घेऊया. त्यामुळे त्यात असलेल्या रेषा निघून जातील. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा. मोहरी तडतडल्यावर मेथी दाणे पाव छोटा चमचा. ह्याने खूप छान चव येते. मेथी दाणे नक्की घाला. कढीपत्ता 8 ते 10 पाने. हिंग पाव छोटा चमचा. 2 लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे. परतून घेऊया. आता 1 मोठ्या आकाराचा उभा कापलेला कांदा. ह्या पद्धतीने कापलेले 2 छोटे कांदे सोनेरी रंगावर परतून घेऊया. कांदा मऊ झाला आहे. रंगही थोडा बदलला आहे. ठेचलेला लसूण 8 ते 10 पाकळ्या. अर्धा इंच किसलेले आले. परतून घेऊया. आता 2 मध्यम आकाराचे टोमॅटो 1 मिनिट परतून घेऊया. टोमॅटो परतला आहे. कापलेल्या भाज्या घालूया. भाज्याही परतल्या आहेत. सांबारमध्ये शेवगा व भोपळा ह्या भाज्या घालाव्याच. आता इतर मसाले घालूया. सांबार मसाला 1 मोठा चमचा. लाल तिखट 1 छोटा चमचा. हळद पाव छोटा चमचा. सांबार कमी तिखटच असते, पण तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तिखटाचे प्रमाण वाढवू शकता. व्यवस्थित परतून घेऊया. भाज्यांमध्ये 3 कप गरम पाणी. गरम पाण्याने सांबारची चव बिघडत नाही. चवीनुसार मीठ. मिक्स करूया. सांबार पातळच असते. 1 उकळी आणूया. उकळी आली आहे. झाकण ठेवूया. 6 ते 7 मिनिटे शिजवून घेऊया. आता भाज्या शिजल्या की नाही ते बघूया. शेवग्याची शेंग शिजली आहे. कढईत भाज्या शिजवल्यामुळे सांबार जास्त टेस्टी होते. सांबारमध्ये गाजर खूप छान लागते. भाज्याही शिजल्या आहेत. ह्यात शिजवलेली तुरीची डाळ घालूया. सांबारमध्ये तुरीची डाळ कमी असते. सांबार मसाला जास्त वापरतात. तेल कमी वापरतात. भरपूर भाज्या घातल्यामुळे हे खूप हेल्दी झाले आहे. शेवटी चिंचेचा कोळ, आवडीनुसार गूळ. ह्यातील थोड्या भाज्या काढून मॅश करूया. त्यामुळे सांबारची चव अजून वाढते.
काही भाज्या सांबारमध्येच ठेवूया. मॅश करण्यासाठी शेवगा घेऊ नये. बऱ्याच जणांना सांबारमध्ये भाज्या जास्त दिसल्या तर आवडत नाही. मुलांना भाज्या आवडत नाही तेव्हा त्यांना अशा पद्धतीने भाज्या मॅश करून खाऊ घालू शकता. मॅश केलेल्या भाज्या सांबारमध्ये घालूया. भाज्या मॅश केल्यामुळे सांबार एकजीव होते, चव अप्रतिम लागते. सांबार घट्ट वाटत आहे, त्यामुळे त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालूया. सांबार टेस्ट करून पाहावे. मीठ कमी वाटले तर ते घालू शकता. मीठ कमी वाटत आहे, त्यामुळे अजून थोडेसे मीठ घालूया. सांबारवर डाळीचा फेस आला आहे, तो काढून टाकूया. पुन्हा 3 ते 4 मिनिटे उकळून घेऊया. सांबारचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे. तुम्हाला सांबारमध्ये पाणी घालायचे असेल तर ते गरमच घाला. सांबार 2-3 मिनिटे उकळून घेऊया. कोथिंबीर मिक्स करूया. आता अजून एक स्टेप करूया, ज्यामुळे सांबार अजून टेस्टी होईल. तडका पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करूया. त्यात मोहरी पाव छोटा चमचा. मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता 7 ते 8 पाने, हिंग चिमूटभर, काश्मीरी लाल तिखट अर्धा मोठा चमचा, सांबार मसाला 1 छोटा चमचा. हा तडका सांबारवर ओतूया. पटकन झाकण ठेवूया. त्यामुळे फोडणीचा खमंग सुवास सांबारमध्ये उतरेल. ही स्टेप नक्की करा. तुमचे सांबार नेहमीपेक्षा जास्त चवदार होईल. ह्या पद्धतीने सांबारची चव ऑथेंटिक लागते, उडपीसारखी लागते. सांबार तयार आहे. तयार आहे उडपी स्टाईल इडली सांबार. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.